तर नवनीत राणा यांना आज दिलासा मिळालेला आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने नवनीत राणा यांना आजचा हा दिलासा आणि त्यामुळे निवडणूक लढवण्याचा मार्ग राणांचा आज मोकळा झालेला आहे। नवनीत राणा यांचं अमरावतीमध्ये आज जोरदार शक्ती प्रदर्शन, एकूणच महायुतीचं हे शक्ती प्रदर्शन आपल्याला अमरावतीमध्ये बघायला मिळते। नवनीत राणा या वेळेला भाजपच्या तिकिटावरनं निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत। आज ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करतात आणि आजच त्यांना हा मोठा दिलासा सर्वोच्च न्यायालयातनं मिळालेला आहे। नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र वैध ठरवण्यात आलेलं आहे। आज नवनीत राणा आपला उमेदवारी अर्ज दाखल करतात। यावेळेला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा अमरावतीमध्ये उपस्थित आहेत। थोड्या वेळापूर्वीच राणांची अमरावतीमध्ये सभा झाली आणि त्यानंतर आता अमरावतीमध्ये रॅली निघालेली आहे। या रॅलीमध्ये स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सुद्धा सहभागी झालेले आहेत। मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते आपल्याला या रॅलीमध्ये सहभागी होताना पाहायला मिळतात। भाजपचे कार्यकर्ते आणि सोबतच युवा स्वाभिमान पक्ष, राणांचा जो पक्ष आहे त्या पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा आपल्याला या रॅलीमध्ये सहभागी होताना पाहायला मिळतात। तर देवेंद्र फडणवीसांनी या निकालानंतर काय प्रतिक्रिया दिली बघूया। सुप्रीम कोर्टाचा निर्णय आलाय आणि सुप्रीम कोर्टाने नवनीत राणांचं सर्टिफिकेट पूर्णपणे वैध ठरवलेलं आहे। सुप्रीम कोर्टामध्ये 80 वर्षापूर्वीचे 300 डॉक्युमेंट मांडण्यात आले होते आणि ते डॉक्युमेंट वैध ठरवून सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की नवनीत राणांना दिलेलं जे सर्टिफिकेट आहे ते योग्य आहे, ते खरं आहे आणि सत्याचा विजय झालेला आहे। आणि जे लोक पोपटासारखे बोलत होते त्यांच्या थोबाडात झापड बसलेली आहे। सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया आपण बघितली आणि आता ही रॅली सध्या अमरावतीमध्ये सुरू आहे, ज्याची ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय। मोठ्या संख्येनं युवा स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा आपल्याला या रॅलीमध्ये बघायला मिळतात। त्यासोबतच भाजपचे कार्यकर्ते सुद्धा आहेत। देवेंद्र फडणवीस या ठिकाणी आहेत, चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा आपल्याला या रॅलीमध्ये सहभागी झाल्याचं चित्र बघायला मिळत आहे। नवनीत राणा यांच्या अमरावतीमधल्या रॅलीची ही दृश्य आपण बघतोय, लाईव्ह दृश्य आहेत थेट अमरावतीमधनं। नवनीत राणा आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत आणि त्यापूर्वी निघालेली ही नवनीत राणा यांची रॅली, थोड्या वेळापूर्वीच या ठिकाणी सभा पार पडलेली आहे। या सभेमधनं नवनीत राणा यांनी आपल्या विरोधकांना जोरदार उत्तर दिलेलं आहे। देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा यावेळेला जोरदार भाषण केलं आणि त्यानंतर आता ही रॅली निघतीये। अमरावतीमधली ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय, चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस, नवनीत राणा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। अमरावतीमधली ही लाईव्ह दृश्य, मोठ्या संख्येनं नवनीत राणा यांचे कार्यकर्ते सुद्धा आपल्याला या रॅलीमध्ये सहभागी झाल्याचं बघायला मिळतं। अमरावतीमध्ये आज राणा यांच्याकडनं जोरदार शक्ती प्रदर्शन होत आहे। युवा स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा आपल्याला या रॅलीमध्ये बघायला मिळतात। एकूणच आपल्याला देशभर प्रचाराचा धडाका बघायला मिळतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज बिहारमध्ये आहेत। बिहारमध्ये मोदी एका रॅलीला संबोधित करतात। दुसरीकडे अमरावतीमध्ये नवनीत राणा यांची रॅली निघालेली आहे। अकोल्यामध्ये आंबेडकर यांची रॅली निघाली आहे। प्रकाश आंबेडकर हे सुद्धा आज अकोल्यामधनं आपला उमेदवारी अर्ज दाखल करतात आणि यावेळेला अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकर, वंचित बहुजन आघाडीची ही रॅली निघालेली आहे। 3 ठिकाणची दृश्य आपण बघतोय। बिहारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलतायत, अमरावतीमध्ये देवेंद्र फडणवीस, नवनीत राणा यांच्या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत, तर तिकडे अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकर आज उमेदवारी अर्ज दाखल करतायत आणि त्यानिमित्त वंचितची ही रॅली आपल्याला अकोल्यामध्ये बघायला मिळते। देशभर खरं तर प्रचाराचा धडाका आपल्याला बघायला मिळतोय। बिहारमध्ये पंतप्रधान मोदी या ठिकाणी सभेला संबोधित करताना, हिंगोलीमधनं आपल्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा बघायला मिळतात। संतोष बांगर या ठिकाणी भाषण करतात। मध्ये 500 वर्षाच्या नंतर, किती 500 वर्षाच्या नंतर आपला राम जर कोणी वापस आणला असेल तर तुम्हाला वाटतं आपला नरेंद्र भाई मोदी हे मित्र ध्यानात ठेवा। हे विसरता कामा नये। हे लोकांना तुम्ही जाऊन जाऊन सांगा
साहेब, हे जे उभाटावाले जे लोक आहेत ना, हे तुम्हाला सांगतो सोनिया गांधी साहेबाच्या, मला वाटतं त्या मॅडमच्या घरचे घरगडी झालेत, घरगडी. हा, राम मंदिर म्हणलं की हांगाला तो काटाची यायला ह्याच्या यायलाय का नाही. माझे बाळासाहेब म्हणत होते, जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, माता आणि बहिणींनो, काय म्हणायचे, जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, माता आणि भगिनींनो. आणि आता तुम्हाला सांगतो, सोनिया गांधीचं इंजेक्शन घेतलंय. साहेब, लय अवघड परिस्थिती आहे. लोक यायचं नावच काढणार. अरे, हिंदुत्वाचा आवाज ज्या पद्धतीनं तुम्हाला सांगतो की माझ्या छत्रपती शिवाजी महाराजाच्या नंतर हा भगवा ध्वज जर कोणी हातामध्ये घेतला होता, त्याचं नाव सरसेनापती बाळासाहेब ठाकरे होतं. मित्र, ध्यानात ठेवा. आणि माझ्या बाळासाहेब ठाकरेंनी या शिवसेनेसाठी काय केलं नाही हो, किती संघर्ष केला. आणि माझ्या बाळासाहेबाच्या शिवसेनेला मातीमध्ये मिसळवण्याचं काम या लोकांनी केलं. मित्र, ध्यानात ठेवा. पण या ठिकाणी माझे बहादर मुख्यमंत्री, एक शिवसेनेचा सच्चा कार्यकर्ता, हिंदुत्वाचा कडवट बुलंद आवाज, सन्माननीय एकनाथ भाई शिंदेनं त्यांचा डाव पाडून टाकला. मित्र, ध्यानात ठेवा. आणि माझ्या बाळासाहेबाचा भगवा या ठिकाणी माझ्या महाराष्ट्रावरती डोलानी फडकवलाय. हा अभिमान आपल्याला असला पाहिजे. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगेल, साहेब, लोक आम्हाला म्हणतात की तुम्ही जातीवादी आहात का, जातीवादी आहात का. मी तर खास करून सांगेल की होय, आम्ही जातीवादी जरूर आहोत, पण आम्ही जातीवाद करतो कशासाठी याचा विचार आपण केला पाहिजे. कुणी आमच्या देवा धर्मावर दगडफेक करत असेल, चिखलफेक करत असेल, कुणी आमच्या आई बहिणीला छेडत असेल, आबरू काढत असेल, तर होय, हा संतोष बांगर जातीवादी आहे. आणि अशा हरामखोर लोकांसाठी जातीवाद केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. ज्या हिंदुस्थानामध्ये आपण राहता, ज्या हिंदुस्थानाचं तुम्ही खाता, जर गुण जर तुम्हाला सांगतो पाकिस्तानचे गात असाल, तर अशा फाटक्याला तुम्हाला सांगतो या हिंदुस्थानामध्ये राहण्याचा अधिकार नाही. मित्र, ध्यानात ठेवा. इंडिया पाकिस्तानचा मॅच होतो आणि इंडिया आपला हरल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो काही भांडुकडे फटाकडे फोडतात आणि त्याला समर्थनीय उभाटा देते का नाही. आता नाही म्हणले आम्हाला रामाची आरती करायची नाही, मग कशाला बापू आरती करतो, तिकडेच जाय की. बरोबर आहे का नाही. त्याच्यामुळे मित्र